नमस्कार. हेमा वर्चू मध्ये आपलं स्वागत आहे. जिज्ञासा. तुमच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले असतील जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपण बोलणार आहोत संख्यांवर. जरा विचार करा. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणसाला संख्याविषयी काहीच माहीत नव्हतं, हे सगळं कसं सुरू झालं? तर मी तुम्हाला सांगतो. आपल्या बुद्धीनुसार जे काहीही याच्या संपर्कात येतं, आपली बुद्धी ते समजून घेण्याचा प्रयत्न करते. कल्पना करा, पुरातन काळात माणूस पळत राहिला, हरणाचा पाठलाग करत राहिला शिकारीसाठी. त्याला मोजता येत नव्हतं. हळूहळू त्याने सुरुवात केली ते शिकण्याची. तो ते जमा करत राहिला आणि त्यावर तो चिन्ह बनवू लागला. आणि याचप्रमाणे संख्येची सुरुवात झाली. अजून समजून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनात तयार झाली. त्या संख्येमध्ये बदल कसा केला जाईल? सुरुवातीला तो छोटे नंबर लिहू शकत होता, पण त्याला मोठे नंबर माहीत नव्हते. त्याचं डोकं ते शिकण्यात व्यस्त होतं आणि शेवटी संख्येच्या कहाणीची सुरुवात झाली. आज आपल्याला ते माहीत आहे. रियल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स आणि इतरही अनेक नावांनी हा पूर्ण जो डोलारा आहे, म्हणजे संस्कृती आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट, हे या संख्यांवर आधारित आहे. दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल की या संख्या आल्या कुठून. परत व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही आपल्याला MCQ देणार, जे खूपच जास्त महत्त्वपूर्ण असणार. व्हिडिओ पहा आणि त्याची उत्तरे द्या. धन्यवाद. विवेचना. शून्यापासून अनंतापर्यंत कथा गणिताची. मानवता आणि गणित हे दोन्ही एकत्रपणे विकसित झाले आणि दोन्ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंतलेत की तुम्ही त्यांना वेगळं करू शकत नाही. परंतु जेव्हा कधी मानवाच्या विकासाची गोष्ट ऐकवली जाते, गणिताची गोष्ट निसटून जाते. आज त्याच गणिताची गोष्ट तिच्या पाठीवर संपूर्ण विज्ञान अवलंबून आहे. विज्ञानाचं नाही, कला क्षेत्र सुद्धा याच गणितावर टिकून आहे. हे जे तुम्ही ऐकत आहात त्या आहेत 16 बीट, म्हणजेच मात्रांचे 3 ताल. एक जास्त किंवा एक कमी झालं तर संगीताचे गोंधळात रूपांतर होईल. महान युनानी गणितज्ञ पायथागोरसने संगीत आणि गणितामधलं नातं येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी कित्येक वर्ष शोधलं होतं. स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तिकला या सर्व गणिताच्या नियमानुसार विकसित होतात. आकार आणि अनुपात यांना समजल्याशिवाय कशाही प्रकारची कुठलीही रचना संभव नाही. वैज्ञानिक सांगतात की कावळ्यापासून माकडापर्यंत कित्येक जीवजंतू 5 ते 7 पर्यंत आकडे मोजू शकतात. मानवाने सर्वप्रथम केव्हा, कुठे आणि कधी मोजायला सुरुवात केली हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु सर्वप्रथम लिहिणे आणि आकड्यांना अंकित करण्याचे प्रमाण आत्ताच्या इराक, ज्याला तेव्हा बेबीलोनिया म्हटले जात असे, आणि मिश्रमध्ये मिळते, जिथे लोक आकड्यांची मातीची पट्टी किंवा भोजपत्र सारख्या पत्त्यावर लिहित असत. या भूमीवर मानवाने निर्मित केलेल्या सर्वात पुरातन गोष्टींपैकी एक आहे मिश्रचे पिरॅमिड. आतापासून साधारण 5000 वर्षांपूर्वी बनलेले पिरॅमिड या गोष्टीचा अंदाज देतात की भूगोलाचा विकास सुद्धा खूप आधी सुरू झाला होता. ख्यातनाम गणितज्ञ मार्कस तुसोते सांगतात की भूगोलाचा ज्ञानाशिवाय पिरॅमिड सारख्या वस्तू बनूच शकत नव्हत्या. माझ्या मते पिरॅमिडची सगळ्यात खास गोष्ट तिला बनवण्यामागचा गणिताचा अद्भुत उपयोग. हे प्राचीन युनानी गणितज्ञ पायथागोरसच्या प्रमेयाचे व्यावहारिक रूप आहे.
प्राचीन मिश्रमध्ये परफेक्ट काटकोन किंवा राईट अँगल बनवण्यासाठी बरोबर अंतरावर गाठ बसलेल्या रशीचा उपयोग मोजण्यासाठी केला जात असे. याचा फॉर्म्युला होता: प्रथम भुजा 3 गाठ लांब, दुसरी भुजा 4 गाठ लांब आणि तिसरी 5 गाठ लांब. 5000 वर्षांपूर्वी दगड, रशी आणि लोकांच्या मेहनत आणि गणिताच्या जादूने बनलेले चमत्कारी पिरॅमिड. मिश्र पासून साधारणपणे 7000 किलोमीटर दूर चीन. गणिताच्या गोष्टीचा पुढील भाग ग्रेट वॉल ऑफ चायना. हजारो किलोमीटर लांब भिंत जी कित्येक वर्ष बनत होती. चीनच्या भिंतीचा पहिला दगड आजपासून साधारण 2500 वर्षांपूर्वी ठेवला गेला होता. वर खाली जमिनीवर सुरक्षेच्या कारणास्तव मजबूत भिंत बांधणे आजच्या इंजिनियरच्या दृष्टीने कठीण बाब आहे. चीनी लोकांच्या या कमालामागे गणितच आहे. गणितज्ञ मार्कस दुसाते म्हणतात, भिंत बनवण्यासाठी चढ उताराला अँगल, दुरी आणि त्यात लागणाऱ्या सामानाची यादी या सर्वांचा हिशोब लावणं फार गरजेचं होतं. मानव सुरुवातीपासून मोजण्यासाठी आपल्या बोटांचा उपयोग करीत आलेला आहे. चीनी लोकांचे गणित लाकडाच्या तुकड्यांवर चालत असे. मिस्री, युनानी किंवा बॅबिलोन वाल्यांच्या तुलनेत चीनी लोकांनी एक हुशारी दाखवली. ती होती कॉलम बनवणे. एकाई, दहाई, शेकडा, हजार, 10,000, लाख अशा प्रकारे खूप मोठ्या संख्या सहजपणे जोडता वजा करता आल्या. ह्यालाच डेसिमल प्लेस व्हॅल्यू सिस्टम म्हणतात. आजही आपण याचा उपयोग करत आहोत. चीनची भिंत आणि मिश्राचे पिरॅमिड्स तर बनले, पण गणित अजूनही अपूर्ण होतं. चीनी लोक जोडण्यासाठी आणि वजा करण्यासाठी प्लेस व्हॅल्यू सिस्टमचा उपयोग तर करत होते, पण जेव्हा मोठे अंक लिहावे लागत होते तेव्हा त्यांना त्यासाठीच चित्रांची मदत घ्यावी लागत असे. मिस्र, मेसोपोटामिया, बॅबिलोन, युनान, चीन सर्व ठिकाणी लोक आपल्या पायाने, हाताच्या लांबीने किंवा वितेने मोजमाप करत होते. कुठे दगड, कुठे लाकूड, तर कुठे मातीची ओली पट्टी किंवा रेतीवर हिशोब करण्याची प्रॅक्टिस करत होते. परंतु गणिताच्या गोष्टीत एक मनमोहक वळण आलं भारतामध्ये, जिने गणिताच्या दुनियेला किंवा दुनियाच्या गणिताला कायमचे बदलून टाकले. 1 ते 9 पर्यंतच्या आकड्यांचा उपयोग चीनी बॅबिलोनवाले सुद्धा करत होते, परंतु भारताच्या लोकांनी या आकड्यांना लिहिणं सोपं करून टाकलं. परंतु गोष्टीतलं वळण हे नव्हतं. मानवाच्या हाताला 10 बोटं होती. तो 10 आणि 10ला सुद्धा समजत होता आणि शतकाला सुद्धा. पण त्यांना लिहिलं पहिल्यांदा भारतीयांनी. त्याला एका आकड्याच्या रूपात भारताने पाहिलं. मार्कस दुसाते सांगतात, भारताने शून्याला एक नवीन रूप दिलं. हे सुरुवातीला फक्त प्लेस होल्डरच्या रूपात होतं. मिस्र आणि बेबिलोन वाले शून्याची जागा रिकामी सोडत असत, परंतु भारताने त्याला 10व्या अंकाचा दर्जा दिला. 0 पासून 9 पर्यंत म्हणजे 10 अंक. यानंतर दुनियाच बदलली. मोठ्यात मोठ्या आकड्यांना लिहिणे, त्यांना जोडणे, वजा करणे अचानक खूप सोपं झालं आणि गणिताच्या पावलांना जणू काही इंजिन मिळालं. शून्याचा विचार भारतासाठी सहज आणि स्वाभाविक होता. त्याची मुळे हिंदूच्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासूनच होती. मार्कस म्हणतात, भारतात धार्मिक मान्यता आहे की सृष्टीची निर्मिती शून्यातून झालेली आहे आणि शेवटी सर्व काही शून्यातच विलीन होणार आहे. जेव्हा शून्याला एका संख्येच्या रूपात स्वीकार केलं गेलं तेव्हा त्याचं नाव पहिल्यापासून हिंदू धर्मात लिखित होतं. शून्य म्हणजेच काहीच नाही. 7व्या शतकातील ख्यातनाम दार्शनिक गणितज्ञ ब्रह्मगुप्त यांनी शून्य सोबत मोजमाप करण्याची जी पद्धत दिली ती आजही चलनात आहे आणि जगात सगळ्या शाळेमध्ये शिकविली जाते. ती ही की एकात शून्य जोडल्यानंतर एकच उरणार आणि एकातून शून्य वजा केल्यानंतरही एकच उरणार. शून्याने गुणाकार केल्यानंतर शून्य उरणार. परंतु शून्याच्या बाबतीत पुढील चमत्कार सुद्धा भारतात झाला. ब्रह्मगुप्तांच्या 500 वर्षांनंतर ब्रह्मगुप्ताने सर्व काही सांगितलं होतं, परंतु एक गोष्ट राहिली होती. शून्याला कुठल्याही संख्येने भागल्यानंतर काय होणार.
या प्रश्नाचे उत्तर दिलं 12व्या शतकातील एक गणितज्ञ भास्करने. त्यांनी सांगितलं की शून्याने भागल्यानंतर उत्तर येणार अनंत. हे अनंत सुद्धा हिंदू संस्कृतीचाच एक भाग होता, ज्यात परमेश्वराचे स्वरूप अनंत सांगितले आहे. अनंताच्या कल्पनेला अशा प्रकारे समजू शकतो. जर तुम्ही एका फळाला एकदा कापाल तर 2 खाप होतील. याचप्रमाणे 2चे 4, 8, 16, 32 आणि अशा प्रकारे हा क्रम वाढत जाईल. आणि शेवटी जेव्हा फळाचा आकार 0 होईल तेव्हा त्याला त्यानंतर अजून तुकड्यांमध्ये कापलं तर अनंत तुकडे होतील. याचं मोजमाप करणं संभव होणार नाही. 0 नंतर अजून एक कमाल भारतामध्येच होणार होते. खरं तर भारत जगातला पहिला देश होता ज्याच्या बुद्धिवाद्यांनी ही गोष्ट समजली की अंक फक्त मोजमाप करणे, बेरीज करणे किंवा वजा करणे यासाठी नाहीये, तर तो अदृश्य आणि अमूल्य एकक आहे, जो मानवी कल्पनेचा गुलाम नाही तर स्वतंत्र आहे. त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. हेच कारण होतं की भारताने जगाला नकारात्मक आकड्यांचा विचार दिला. मार्कस दुसाते म्हणतात, भारताचे गणितज्ञ नेगेटिव्ह आकड्यांच्या सिद्धांताला परिचित होते. या बाबतीत ते युरोपपेक्षा खूप पुढे होते. त्याला ते ऋण म्हणत असत, म्हणजे कर्ज. यावरूनच शब्द बनला ऋणात्मक अंक. जसं की 3 मधून 4 वजा केल्यानंतर काय होईल, ते 0 नसेल, ते -1 असेल. हा विचार सुद्धा भारताचा होता. समीकरण अर्थात इक्वेशनचा उपयोग युनानी, मिस्री, बेबीलोनवाले आणि चीनी सुद्धा करत होते आणि आपापल्या पद्धतीने करत होते. अंकगणित आणि भूमिती आणि समीकरण हे सगळं तुम्हाला आता कठीण वाटत असेल. थांबा, अजून एक महत्वाची गोष्ट या सगळ्यांपेक्षा कठीण आहे, ज्याचं नाव आहे त्रिकोणमिती अर्थात ट्रिग्नोमेट्री. ऐका त्यावर मार्कसचं काय म्हणणं आहे. महिन्यातून 2दा जेव्हा चंद्र अर्धा असतो तेव्हा सूर्याच्या ठीक समोर अर्थात सरळ रेषेत असतो. त्या दिवशी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये एक परफेक्ट राईट अँगल म्हणजेच समकोन बनतो. ते मोजू शकत होते. पृथ्वी आणि सूर्यामध्ये बनणारा कोन 1 डिग्रीचा 7वा भाग आहे. त्रिकोणमितीच्या साइन फंक्शनद्वारे असे कळते की 1 डिग्रीच्या 7व्या भागाचा अर्थ आहे 1चा अनुपात 400. याचा अर्थ असा आहे, पृथ्वीपासून सूर्याचे अंतर चंद्रापेक्षा 400 पट अधिक आहे. म्हणजेच भारतीय गणितज्ञ पृथ्वीवर बसल्या बसल्या अंतराळ मोजत होते. एक भारतीय गणितज्ञ असा आहे ज्याचा उल्लेख केल्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. त्याचं नाव होतं माधव. माधवने हे सिद्ध केलं, कुठल्याही संख्येला अनंत तुकड्यांमध्ये विभाजित करता येऊ शकतं किंवा एखाद्या संख्येत अनंत तुकडे जोडले जाऊ शकतात. म्हणजे नीट ऐका, 0 आणि 1 याच्यामध्ये सुद्धा अनंत अंक लपले आहेत. हे माधवने सांगितलं. गणित ज्यांचा विषय नाहीये आणि या कठीण विचारांनी त्रस्त झालेत त्यांच्याकरता एक आवश्यक माहिती. गणितातले सर्वात कठीण प्रश्न पाय का मान काय आहे याचंही उत्तर दिलं भारताने. मार्कस 6व्या शतकातील भारतीय वैज्ञानिक आर्यभट्टने सांगितलं की पाय का मान 3.1416 आहे. या आधारे त्याने पृथ्वीचा परिघ मोजला. त्यांनी सांगितलं की पृथ्वीचा परिघ 24,835 मैल आहे. तो बऱ्याच अंशी खरा आहे, पण पूर्णता नाही. याचं पूर्णपणे खरं उत्तर दिलं 15व्या शतकातील माधवने. माधवने याकरिता अनंताचा उपयोग केला. पायीशिवाय इंजिनियर्सचे काम चालू शकत नाही. पायी खरं तर कुठल्याही वृत्ताचा व्यास आणि परिघाचा अनुपात आहे. जेव्हा कुठेही वळण किंवा घुमाव येतो त्याला समजण्याकरता पायीची गरज लागते. आता बघा, बीजगणिताची तर गोष्ट झाली नाही इतक्या वेळा, जी अरबची देण आहे, अल जब्रा. काय करणार, वेळच मिळाला नाही. वेळच गणित आहे. ही बेबीलोनची लोक होती ज्यांनी एका तासाला 60 मिनिटात, एका मिनिटाला 60 सेकंदामध्ये विभाजित केलं. वेळेची गोष्ट पुन्हा कधीतरी, वेळ मिळाल्यावर.